अहो अगं काय करतेस, काय पसारा केलाय सगळा आणि का फेकाफेक करते कपड्यांची? बाबा मला काहीच कळत नाही, अभिरने कुठे टाकलेत ते कपडे? अगं पण हा वय किती याचं, पराक्रम किती करतो बाबा. अभिरने माझं डोकं फिरवलं आता खरंच. अगं साऊ, साऊ कुठे गेली? अगं काय झालं आता आणि माझं काय केलंयस तू? हे काय आहे? हा सॉरी बाबा, त्याने कपडे लपवून ठेवलेत कुठेतरी. तो कशाला लपवणार आहे? अगं लहान आहे, कुठेतरी ठेवले असतील आणि त्याला आता नंतर आठवत नसते. शोध ना जरा घरभर. घरभर शोधलंय, व्यंकटेशी सुद्धा शोधतायत आज, नाही सापडत आहेत कपडे. बरं सापडतील. एवढी पॅनिक नको. बरं मला सांग, ते एकत्र वाढदिवस करायचं खूळ त्याच्या डोक्यातनं गेलंय की अजूनही आहे? नाही ना. 2 दिवस बापासोबत काय फिरायला गेला, त्यांचीच भाषा बोलायला लागलाय. अगदी सारंगवर गेलाय तो खरंच. रक्त कोणाचं आहे? हसताय काय? तुम्हालाही माहितीये त्या दोघांचा वाढदिवस एकत्र साजरा करणं माझ्यासाठी अशक्य आहे. सारंगला येऊ दे, मी त्यांना जाबच विचारणार आहे आणि सांगणार आहे की तुमच्या संगतीत राहून माझा मुलगा पूर्ण बिघडून गेलाय ते. अरे तुमची टेलिपॅथी अजून संपलेली नाहीये. तू आठवण काढली आणि यांनी फोन केला. क्या बात है हाँ, सारंग. ऐका ना भैरवीजी, तुम्ही ना त्या सुरांच्या दुनियेमध्ये अडकून पडलेला आहात. तिला सुरांच्या दुनियेमध्ये हरवणं हे आपलं मोटिव्ह नाहीये. तिला कायमचं संपवायचंय, हे आपलं मोटिव्ह आहे ना. राजकुमार, अरे हा खेळ आता 8 वर्षानंतर पुन्हा सुरू झालाय. तो असाच कसं संपवायचा? खेळाला थोडी तरी मजा यायला हवी की नाही? त्यामुळे थांब जरा, होईल सगळं. हा, बाय द वे, माझ्या लाडक्या मैत्रिणीला तिलोत्तमाला कळलंय की नाही मी इथं आले ते? तसा थोडासा अंदाज आला आईला की तुमच्याशी मी बोलतोय. तिने मला सक्त ताकीद दिली आहे तुमच्या आसपासही फिरकायचं नाही म्हणून. मला माहिती आहे ना तिला कसं मनवायचं ते. राजकुमार, आपल्याला काहीही करून तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवावं लागणार आहे. कारण सावलीच्या अगेन्स्ट लढण्याकरता तो आपला हुकमी काय. विसरा, आपण 8 वर्षापूर्वी जी काय माती खाऊन ठेवली आहे त्यामुळे माझी आई भयंकर चिडली आहे तुमच्यावर. आपल्या बाजूनी काय आपल्या आसपास पण फिरकणार नाही ती, त्यामुळे विसरा. आणि काय फायदा हो ती आपल्या बरोबर येऊन. राजकुमार, राजकारणात आणि खेळात ना थोडी सबुरी ठेवावी लागते. योग्य संधीची वाट पाहावी लागते. मला माहिती आहे तिलोत्तमाची दुखती रग काय ते. एकदा का सावली पुन्हा तिच्या विरोधात जाऊन वागली ना, बघ तिलोत्तमा धावत स्वतः माझ्याकडे मदत मागायला येईल आणि ती संधी आपल्याला लवकरच मिळेल.